अमरावतीमध्ये क्रीडा क्षेत्राकरिता एक मोठी आनंदाची बातमी आहे। गुरुकुल बौद्धिस्ट शिक्षण संस्था आणि अमरावती जिल्हा एथलेटिक्स संघटनेच्या संयुक्त विद्यमाने भव्य अटल दौड 2025 चे आयोजन करण्यात आले आहे। ही स्पर्धा येत्या 25 डिसेंबर रोजी सकाळी 5:45 वाजता मोठ्या उत्साहात पार पडणार आहे। या दौड स्पर्धेला राज्यभरातून धावपटूंचा भरघोस प्रतिसाद मिळत असून सविस्तर माहिती पाहूया याबाबत। गुरुकुल बौद्धिस्ट शिक्षण संस्था आणि अमरावती जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने आयोजित अटल दौड 2025 ही एक भव्य राज्यस्तरीय धावण्याची स्पर्धा ठरणार आहे। या स्पर्धेसाठी आतापर्यंत जवळपास 2000 प्रवेश अर्ज प्राप्त झाले असून येत्या 23 डिसेंबर पर्यंत मोठ्या प्रमाणात अर्ज येण्याची शक्यता आयोजकांनी व्यक्त केली आहे। ही स्पर्धा वेगवेगळ्या वयोगटांमध्ये घेण्यात येणार असून संपूर्ण महाराष्ट्रातून धावपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत। स्पर्धेचं आकर्षण म्हणजे विजेत्यांसाठी ठेवण्यात आलेली बक्षिसे। पुरुष गटातील प्रथम विजेत्यास मोटरसायकल, महिला गटातील प्रथम विजेत्यास स्कूटर तसेच एकूण 7 बक्षिसे, एकूण बक्षीस रक्कम तब्बल 7 लाख रुपयांपर्यंत देण्यात येणार आहे। या संपूर्ण अटल दौड 2025 चे आयोजन माजी नगरसेवक तुषार भारतीय यांच्या पुढाकारातून करण्यात आले असून या स्पर्धेमुळे अमरावती जिल्ह्यातील क्रीडा संस्कृतीला मोठी चालना मिळणार आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अमरावती शहरामध्ये अटल दौड हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि ही जे मॅरेथॉन आहे ही राज्यस्तरीय राहणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी अनेक धावपटू या स्पर्धेमध्ये सहभाग घेणार आहे। दरवर्षी ही स्पर्धा मोठ्या जे आहे जल्लोषात पार पडते आणि ही स्पर्धा यावर्षी 25 डिसेंबरला संपूर्ण पार पडणार आहे। मोठ्या प्रमाणात नागरिक, युवक, युवती या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरिता आणि आपलं नाव नोंदणी करण्याकरिता राजापेठ परिसरातील या कार्यालयामध्ये धाव घेत आहेत। माजी नगरसेवक तुषार भारतीय यांच्या वतीने हे संपूर्ण आयोजन करण्यात येत असतं आणि यावर्षी सुद्धा 25 डिसेंबरला 5:45 वाजतापासून हे संपूर्ण अटल दौड स्पर्धा हाफ मॅरेथॉन जे आहेत पार पडणार आहेत। कॅमेरामॅन मोहन विश्वकर्मासह मी रोहित कळे, पात्रा सिटी न्यूज, अमरावती। एकूणच अमरावतीत होणारी अटल दौड 2025 ही केवळ स्पर्धा नसून युवकांना प्रेरणा देणारा एक मोठा क्रीडा उत्सव ठरणार आहे। राज्यभरातील धावपटूंच्या सहभागामुळे ही स्पर्धा ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे।